सैतान म्हणतो कसं काय चिंताक्रांत व्हायचं नाही, एवढ्या गोष्टी पडल्यात, घरामध्ये प्रॉब्लेम आहेत, आर्थिक संकट आहे, आजार आहे, दुर्धर गोष्टी आहेत, जॉब लॉस झालेला आहे, कसं काय मी चिंताक्रांत होऊ नये. लगेच इथं शंकेची पाल चुकचुकली की आमचा विश्वास कमकुवत होतो आणि तो आमच्यावर विजय मिळवतो. वचनाची धार तो कमी करतो. लक्षात ठेवा, हे त्याचं टॅक्टिक आहे, ही त्याची खेळण्याची रणनीती आहे. सैतान आम्हाला पाहिजे ते देतो. तो म्हणतो जग माझंच आहे. येशूला त्याने सगळं जग देऊ केलं. आता तुला सगळं जे पाहिजे ते तू घे, डोळ्याला जे दिसतं, राज्य वैभव सगळं मी तुला देतो, फक्त मला नमन कर. याचा अर्थ सैतान आम्हाला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. फक्त तो काय करतो माहिती आहे का, हे वचन जे आहे ना ह्याच्यापासून तो आम्हाला दूर नेतो. वचनाची धार, वचनाचं सत्यता आमच्यापासून कमी करतो. मग तो म्हणतो फळ का म्हटलं, तो म्हणतो काय खाऊ नको. हे खरं आहे का. पुढं तो काय म्हणतो पहा, स्त्रीने सर्पास म्हटले बागेतल्या झाडाचे फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ देवाने सांगितले खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. आता ती स्पष्टपणे त्या ठिकाणी देवाचं वचन त्याला सांगते, कराल तर मराल. म्हणजे तिच्या मनात ते बरोबर कोरलं गेलंय. परमेश्वराने जे म्हटलं ते तिला माहिती आहे, कराल तर मराल. आणि येशूने, परमेश्वराने तेच म्हटलं होतं, ज्या दिवशी तुम्ही ते फळ खाल त्या दिवशी तुम्ही खास मराल. बरोबर ना. आता ह्याच्या विरुद्ध सैतान पुढं काय बोलतो बघा. काय म्हणतो सैतान, सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर, फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी, तुम्ही खरोखर मरणार नाही. अगदी उलट बोलला बघा. देवाने काय सांगितलं, कराल तर मराल, तो म्हणतो तुम्ही मरणार नाही. हे सैतानाचं युद्धनीती आहे. आमचं जो वचन आहे ते वचन तो विपरीत करतो आणि वचनाचा अर्थ बदलून तो आम्हाला सांगतो की मी मरणार नाही. म्हणजे काय माहिती आहे का, ह्या सैतानाने वचनाचं गांभीर्य कमी केलेलं लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या स्त्रीने काय केलं, तिला ते फळ खाण्यामध्ये काही संकोच वाटला नाही किंवा काही भीती वाटली नाही. त्या सैतानाने सांगितलं असतं अरे खरंच का देवाने तुम्हाला सांगितलं तुम्ही मराल, तर तिने 10 वेळा विचार केला असता. तो काय म्हणतो माहिती आहे का, फळ खाल्लं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, काही सिरियस होणार नाही, काही तुम्ही मरणार नाही. त्या वचनाची धार त्याने कमी केल्यामुळं तिने ते फळ खाल्लं. आणि सैतान आमच्या बाबतीत देखील तेच करतो. आम्हाला जर पापामध्ये पाडायचं असेल ना, वचनाची धार तो कमी करतो. उदाहरणार्थ परमेश्वरने किंवा येशू ख्रिस्ताने आम्हाला मत्तय 5:22 काढा, आपण बघू आता तो कशी आमची धार कमी करतो. मत्तय 5:22 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. हां हां हां, एक मिनिट. आता जो कोणी भावावर रागवेल, भावावर रागेल, तो शिक्षा, त्याला शिक्षा मिळेल. हे कोण बोल रहा आता, कोणाच्या मुखातले शब्द आहेत? येशूच्या देवाचा पुत्र जो आहे त्याच्या मुखातले शब्द आहेत. जो आपल्या भावावर रागवेल तो, जर तुम्हाला राग आला तर तुम्ही शिक्षा मिळणार. सैतान काय म्हणतो माहिती आहे काय, हे काय सिरियस नाही आहे. इथंच तो काय करतो, राग जो आहे, रागाचा परिणाम किती भयंकर आहे हे येशूने आम्हाला सांगितलेलं आहे. पण सैतान काय म्हणतो, राग म्हणजे सिरियस नाही. राग आला म्हणजे काय झालं, राग हा एक स्वभाव आहे. सैतान आम्हाला हे पटवून द्यायला लागतो. सेम टॅक्टिक आहे बघा. इथंच सैतानाने हवेला म्हटलं काय मरणार नाही, सिरियस नाही ते, तुम्ही उलट तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखं बरे वाईट जाणणारे व्हाल. तसं सैतान आम्हाला येतो, राग म्हणजे काय फार सिरियस नाही हो. राग म्हणजे स्वभाव आहे. आम्हाला तो काय करतो, तर राग हा एक स्वभाव आहे. आपण कधी कधी कोणाला राग आला तर आपण काय म्हणतो, हा मनुष्य कसा आहे माहिती आहे का, रागीट स्वभावाचा आहे. त्याला कधी कधी राग येतो, स्वभाव आहे, रागीट स्वभाव आहे, त्यात काय एवढं सिरियस नाही आहे. असं तो रागाची जी गंभीरता आहे की राग आला तर तुम्ही ते सिरियस नाही, असं तो सैतान आम्हाला सांगतो. पुढचं वचन काय सांगतं, हां, अरे वेडा असे म्हणाल तो वरिष्ठ सभेचा. म्हणजे इथं हायकोर्ट, तुम्ही जर रागवला तर तुम्ही हायकोर्टमध्ये तुम्हाला न्याय करण्यात येईल. इथं जर तुम्ही वेडा म्हटला तर सुप्रीम कोर्टला जावं लागेल तुम्हाला. इतकं सिरियस आहे ते. वरिष्ठ सभा, सुप्रीम कोर्ट, तिथं तुम्ही जाल. म्हणजे तुला वेडा म्हणायचे कोणाला तुम्हाला मुभा दिलेली नाही. तुम्ही आपल्या बंधूला वेडा म्हटला तर तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये आरोपी म्हणून उभं करण्यात येईल, असं येशूच्या मुखातलं वाक्य आहे. पण आपण कितीतरी वेळा वाचतो पण आपण गंभीर घेत नाही, कारण सैतानाने काय केलंय, ह्या वचनाची धार बोथट केलेली आहे आणि आम्हाला म्हणतो काही सिरियस नाही, वेडा म्हटलं म्हणून काय झालं. तिसरं वचन काय म्हणतं, हां हां हां, काय म्हटलंय, नरक.
नरकात कोण जातं? पापी लोक नरकात जातं. नरक कुणासाठी ठेवलाय? सैतान त्या दूतासाठी ठेवलाय. आम्हाला नरकात जायचंय कुणाला नाही. पण इथं काय म्हटलेलं आहे? येशूने म्हटले जर तू आपल्या भावाला मूर्ख म्हटला तर तू नरकात जाशील. पण आम्ही काय म्हणतो माहिती का, काय मूर्ख म्हटला म्हणून काय झालं, आहेस तो मूर्ख म्हटला म्हणून काय झालं, असं तो सिरियसनेस कमी करतो आमची. आणि आम्ही सहज म्हटलं तर म्हणून कुणी जर आपल्या भावावर रागवलं तर न्यायसभा, वेडा म्हटलं तर वरिष्ठ सभा, मूर्ख म्हटलं तर नरक आहे. इतकं अगदी सहजपणे लिहून ठेवलेलं, इतकं सोपं आहे. जसं परमेश्वराने हवेला सांगितलं होतं खाल तर मराल, तसं तो आम्हाला सांगतोय मूर्ख म्हणाल तर नरकात जाल. पण आम्हाला 6000 वर्ष झाले मनुष्याला हे कळालेलं नाही, याचं गांभीर्य ओळखलेलं नाही. कारण सैतानीने काय केले, वचनच त्याचं एकदम बोथट करून टाकले. काही होत नाही, मूर्ख म्हटलं म्हणून काय झालं, तो आहेच त्या लायकीचा. आम्ही म्हणणार काय तर तो त्याच लेवलचा तो आहे. आणि म्हणून आपण काय करतो, याची धार कमी करतो. आणि म्हणून आमचं जीवन असं आहे की आम्ही कुणावर रागवू शकत नाही, कुणाला वेडा म्हणू शकत नाही, मूर्खही म्हणू शकत नाही. कारण इतकं सिरियस आहे ते नरकात जाण्यासारखं आहे. पण आम्ही त्याचं गांभीर्य ओळखत नाही. कारण सैतानाने काय केलं, ही सैतानाची युद्धनीती आहे, रणनीती आहे. तो वचनाचा दहचा मा करतो, वचन बदलून आमच्याकडे आणतो, वचनाची सिरियसनेस जो आहे, गांभीर्य ते काढून घेतो. आणि म्हणून आम्ही सहज ते करून जातो आणि आमच्या लक्षात पण येत नाही. पुढे थोडंसं जाऊया. 29 वचन वाचा, मत्तई 5:29. काय म्हटलंय? 28 वाचा, 28. मत्तई 5:28. हां हां हां. आता हे व्यभिचार विषय आपल्याला माहिती आहे. व्यभिचार जुन्या काळात 6वी आज्ञा होती. कितवी आज्ञा आहे? व्यभिचार करू नको. कितवी आज्ञा आहे? 5वी आहे का? 5वी आज्ञा कोणती आहे? आपला बाप व आपल्या यांचा मान राखी, 5वी आज्ञा. 6वी खून करू नको. 7वी ही 7वी आज्ञा आहे, व्यभिचार करू नको. व्यभिचार करू नको म्हणजे तुम्ही कुठल्याही विवाहबाह्य संबंध कोणाशी ठेवू नका. एका पुरुषाने स्त्रीशी नाही, स्त्रीने पुरुषाशी नाही. व्यभिचार केला तर त्याला मरणदंड, मरणाची शिक्षा होते, त्याला दगडमार करत जायचं. आता येशू काय म्हणतो, व्यभिचार करू नको, ह्या वाईट गोष्टी करू नकोस असं तुला जुन्या करारात सांगितलं होतं. मी तर तुला सांगतो, कुणी आपल्या मनामध्ये तो विचार आणला तरी त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलेला आहे. बरं का, व्यभिचार करू नको असं म्हटलंय. आता हे किती गंभीर आहे हे दाखवण्यासाठी पुढचं वचन येशू सांगत आहे. बघा, व्यभिचार आपण सहज आपण काय होतं, मनात विचार आणला तर काय होतंय, मनात विचार आणला म्हणून काय झालं नाही का, असं आपण म्हणतो. पण पुढचं वचन काय सांगतं? हां हां हां. आता व्यभिचारी विचार मनात न आणणं किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी पुढचं वचन 5:29 मध्ये येशू म्हणतो की हे व्यभिचार करताना, म्हणजे व्यभिचार सुरू कसा होतो, तू वाईट गोष्टी काहीतरी पाहतोस नाही का, काय समजा तुम्ही रस्त्यावरून चाललेला आहे आणि एखाद्या स्त्रीचं चित्र तिथं आहे आणि तू लगेच तुझ्या मनामध्ये ते विचार यायला लागतात. ज्यावेळेस तुझा डोळा ते पाहतोय त्यावेळेस त्या डोळ्याने जर पाप होत असेल तर काय कर, तू तो डोळा उपटून टाक. कारण तुझं संपूर्ण शरीर नरकात जाण्यापेक्षा तुझ्या एका डोळ्याचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचं आहे. इतकं सिरियस ते वचन आहे. कारण तू जर ती गोष्ट केलीस तर तू नरकात जाशील. ते करू नये म्हणून तो काय कर, डोळा गेला तरी चालेल. इतकं गंभीर ते वचन आहे. पण तो आमच्या सैतान काय म्हणतो, काय असं होत नाही रे, नुसतं पाहिल्याने काय होत, ते काय तू नरकात वगैरे जात नाही असं. आणि म्हणून तो काय करतो, डोळा उपटून टाक. इतकं तो गंभीर, कारण डोळा उपटणे काय सोपं आहे का, आपला अवयव काढून टाकणं. पण तो येशू त्या ठिकाणी सांगत आहे हे इतकं सिरियस आहे की तू जर हे केलं नाही तू नरकात जाशील. पुढे तो काय म्हणतो, तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करत असेल तर तोडून टाकतो. कारण हे फार गंभीर आहे. तू जर तो हात तोडला नाही आणि ते पाप तू करत राहिला तर तुझं संपूर्ण शरीर नरकात जाईल. इतकं ते सिरियस आहे. डोळा हात म्हणजे काय, ह्या गोष्टी केल्याने तू नरकात जाशील. परंतु लगेच सैतान काय करतो, तसं काय होत नाही, कोण तुला पाहते, तू एकटा घरात असताना तुला कोण पाहिलेलं आहे, तू सगळं करू शकतो, तुला मुभा आहे ते करण्याची, काय प्रॉब्लेम नाही तुला. अशा प्रकारे तो आमचं काय करतो, आमच्यावर तो पराभव करतो. वचनाची धार तो कमी. आणि असं हे मी तुम्हाला एक दोन फक्त उदाहरणं सांगितलेत. कुठलंही वचन असं घ्या, तो ते वचनाचाच अर्थ बदलतो किंवा वचनाचं गांभीर्य कमी करतो. आता काय काय आज्ञा आहेत पवित्र शास्त्रामध्ये, काय आज्ञा आहेत. उदाहरणार्थ, सर्वदा आनंद करा. कुठं लिहिले सर्वदा आनंद करा? फिलिप्पियराच्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो सर्वदा आनंद करा. बरोबर, ही आज्ञा आहे बरं का.
कधीतरी आनंद करा, जमलं तर आनंद करा, फक्त घरामध्ये कोणाचं प्रमोशन झालं तर आनंद करा, कोणाला ॲडमिशन मिळालं तर आनंद करा असं म्हणत नाही तो. सर्वदा आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा कुठल्याही परिस्थितीमध्ये. ही आज्ञा म्हणून आम्ही पाळलं पाहिजे. ही काही सूचना नाही आहे किंवा तुम्हाला कुठं मुभा दिली नाही की जमलं तर करा, शक्य झालं तर करा, जेवढं होईल तेवढं करा, जेमतेम करा, असं काहीच. सर्वदा आनंद करा, बस संपलं. ही आज्ञा आहे. आणि जशी आज्ञा आहे खून करू नको, तशीच ही आज्ञा आहे सर्वदा आनंद करा. तितक्याच गंभीरतेने आम्ही घेतलं पाहिजे. जशी आज्ञा आहे व्यभिचार करू नको, तशी एक आज्ञा आहे भिवू नका. तुम्हाला माहिती आहे एक आज्ञा आहे भिवू नका, हे काय सूचना नाही आहे. येशू असं म्हणत नाही तुम्हाला जमलं तर भिवू नका, बघा काय गोष्टीला भिव, असं नाही म्हणत. भिवू नका ही आज्ञा आहे. ते आज्ञासारखंच त्याकडे बघितलं पाहिजे. पण आम्हाला किती गोष्टींची भीती वाटते नाही का. आम्हाला भविष्यकाळाची भीती वाटते, आम्हाला एखाद्या आजाराची भीती वाटते, आम्हाला कोविडमधून घेताना आम्ही भयभीत झालो होतो, आम्हाला मृत्यूची भीती वाटते. पण ही आज्ञा एक लक्षात घ्या, ज्यावेळेस हे जग सोडण्यापूर्वी ह्या पवित्र शास्त्रात लिहिलेल्या प्रत्येक आज्ञा मी पाळल्याशिवाय परमेश्वरा हे जग मला सोडून देऊ नकोस. कारण ती आज्ञा म्हणजे आम्ही पाळली पाहिजे. ती आज्ञा जर पवित्र शास्त्र दिली तर नुसतं वाचून ते बंद करून आम्हाला आनंदी व्हायचं नाही. ती आज्ञा पाळणं महत्त्वाचं आहे, ती आमच्या जीवनामध्ये आणणं, ते आचरण करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग आम्ही शास्त्रीय पुरुषांपेक्षा कोण वेगळे आहोत. शास्त्रीय पुरुष असेच होते. शास्त्री पुरुषी असे पुढं बसायचे सगळेजण. ते धर्मपंडित होते, नियमशास्त्र कोळून प्यालेले होते. जर मंडळीला कुणा काय प्रॉब्लेम आला, नियमशास्त्र माहीत नाही, ते त्यांच्याकडे जायचे आणि ते त्यांना सांगायचे शास्त्री पुरुषी लोक. कारण 12व्या वर्षी प्रत्येक यहुद्याचं नियमशास्त्र पाठ असणं आवश्यक होतं. असं त्यांना संपूर्ण नियमशास्त्र पाठ होतं. रात्री उठून त्यांना विचारलं तरी ते नियम सांगायचे, ह्या नियमाला काय केलं पाहिजे, सर्व त्यांना पाठ होतं. येशू त्या शास्त्रीय पुरुषांकडे बघतो आणि काय म्हणतो माहिती आहे का, हे जे सांगतील ते सर्व तुम्ही करा. कारण हे सांगतात ते योग्य सांगतात, कारण त्यांना सगळं माहिती होतं. पण हे जे करतात त्याप्रमाणे करू नका, कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे ते करत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम होता. शास्त्री पुरुषी लोकांचा प्रॉब्लेम काय होता, त्यांना संपूर्ण पवित्र शास्त्र ठाऊक होतं, पेज टू पेज त्यांना माहिती होतं, पूर्ण पाठ होतं त्यांचं. पण ज्यावेळेस करण्याची वेळ होत होती, ते वचन प्रत्यक्षात आणण्याची वेळ होत होती, जीवनामध्ये परिवर्तन आणण्याची वेळ होती, त्यावेळेस मात्र तरी कमी पडत होतं. आणि म्हणूनच येशूने त्यांना शमरण्याचा दाखला सांगितला. शमरण्याच्या दाखल्यामध्ये त्या वाडसुरूला अर्धमेलं मारून ते सगळे निघून गेले. तिथं याजक आला, तिथं लेवी आला, दोघांनी त्या अर्धमेल्या मनुष्याला पाहिलं. पूर्णपणे त्यांना नियमशास्त्रात माहिती होतं आपल्या बंधूला मदत कर. पण ज्यावेळेस मदत करण्याची वेळ आली, प्रात्यक्षिक आलं, त्यावेळेस मात्र ते निघून. हेच शास्त्रीय पुरुषांनी केलं आणि हेच अनेक ख्रिस्ती लोक करतात. होय, वचनं सगळे तोंडपाठ आहे. आमची मंडळी वचन वाचणारी मंडळी, वचन पाठ करणारी मंडळी, वचन ऐकणारी मंडळी, सगळं गोष्ट आहे. पण ऐकून झाल्यानंतर मंदिरच्या बाहेर पडल्यावर काय प्रॉब्लेम तिथं आहे. मला अभिमान वाटतो, आमचे सांगतात की आमची मंडळी एक दीड तास वचन ऐकायला काही त्यांना कंटाळा येत नाही. चांगली गोष्ट आहे. 1.5 तास नाही, तुम्ही 10 तास वचन ऐका. पण ऐकून झाल्यावर पुढं काय परिवर्तन होतं का, तुमचं जीवन बदलत जातं का, ते खरं महत्त्वाचं आहे. त्याच्या उलट मी म्हणतो, एखाद्याने 15 मिनिटं वचन सांगितलं किंवा एखादा शब्द कोणीतरी बोलला, पण तो जर तुम्ही आचरणात आणला तर त्याला जास्त फायदा होणार आहे. आणि म्हणून नुसतंच ऐकणारे असू नका. तो परुषी आणि जक्कातदार आपल्याला माहिती आहे. परुषीने काय केलं, प्रभू प्रार्थना करतोय, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, सगळ्या गोष्टीचा दशांश देतो, तो करत होता. तो जक्कातदार काय म्हटला, हे देवा मज पाप्यावर तू दया कर. आणि येशू म्हटला, तो दुसरा मनुष्य अधिक नीतिमान ठरून घरी गेला. कारण का, पश्चातापी मनुष्य होता, त्याला आपल्या पापाची जाणीव होती. त्याने काय फार धर्मकांड केलं नव्हतं, कर्मकांड केलं नव्हतं, धर्माचरण केलं नव्हतं, पण फक्त पश्चातापी अंतःकरण त्याच्याकडे होतं. आणि हे महत्त्वाचं आहे. नुसतंच वचन वाचून मला सगळं येतं म्हणण्याचा अर्थ नाही, पण तुमचं जीवनामध्ये ते दिसतं का, जीवनामध्ये येशू ख्रिस्त तुमचा दिसत आहे काय, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सैतानाला तुम्ही ओळखा, जे जे वचन तुम्हाला दिलं हे फार गांभीर्याने वाचा आणि ते तुमच्या जीवनामध्ये लागूकरण करा. जे तुम्ही वाचता ते जीवनामध्ये, ज्यावेळेस तुमच्यावर प्रसंग येतात, संकट येतात, अरिष्ट येतात, एखादा आजार येतो, घरामध्ये आर्थिक ओढाताण असते, त्यावेळेस हे वचन क्लेम करा. आपण क्लेम करायचं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते स्वीकारून घ्या, आपल्या स्वतःसाठी स्वीकारा की हे वचन माझ्यासाठी खरं ठरणार आहे. कारण हे त्यावेळेस तुमच्यामध्ये जीवनामध्ये परिवर्तन होईल. सैतानीने काय केले, तीच धार कमी केलेली. हे वचन आहे खरं, पण ते तेवढं तुझ्या इथं लागू होणार नाही. एवढं सिरियसली घेऊ नकोस, हे गंभीरतेने घेऊ नकोस, कारण त्याचा काय त्याचा फार मोठा भयंकर परिणाम होणार नाही. आणि म्हणून तो काय करतो, आमच्यावर तो विजय मिळू शकतो. लक्षात तुमच्या. त्यामुळे हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. अशा प्रकारे सैतान आमच्याशी खेळ खेळतो. आता जुन्या करारामध्ये नेहमी
मी तुम्हाला सांगत असतो की आपण जुना करार नवीन करार ह्या दोन गोष्टीमध्ये फार फारकत आहे. आणि कसा फरक आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. जुन्या करारामध्ये जे नियमशास्त्र होतं, जुना करार आणि आपण नवीन करार पाहूया. ठीक आहे, दोन भाग आहे जे केलेले. नियमशास्त्र जे होतं त्याच्यामध्ये परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या होत्या, नाही का? कोणत्या 10 आज्ञा होत्या? पहिल्या 4 परमेश्वराविषयीच्या आहेत, शेवटच्या 6 मनुष्याविषयीच्या आहेत. पहिलं म्हणजे परमेश्वराचं, मी परमेश्वर तुझा देव आहे. हां, परमेश्वर तुझा देव, माझ्यासमोर तुला अन्य देव नसो. दुसरं, मूर्ती पूजा करू नको. तिसरं, नाव व्यर्थ घेऊ नको. चौथं, शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. हे परमेश्वराविषयीच्या पहिल्या 4 आज्ञा, बरोबर. नंतर 5वी आज्ञा काय? बाप वाई यांचा मान राख, बरोबर. 6वी आज्ञा काय? खून करू नको. 7वी आज्ञा व्यभिचार करू नको. 8वी आज्ञा चोरी करू नको. 9वी आज्ञा खोटी साक्ष देऊ नको. आणि 10वी आज्ञा लोभ धरू नको. आता पहा, मी ह्या का लिहितोय? कारण जर तुम्ही सगळ्या आज्ञा पाहिल्या, प्रत्येक आज्ञा तुम्ही पहा, एवढी एक खालची आज्ञा सोडली तर प्रत्येक आज्ञा कृतीशी संबंधित आहेत. कृती, ज्यावेळेस तुम्ही ती कृती कराल, प्रत्यक्षात कृती कराल, त्यावेळेस ते पाप घडतं. हे फार महत्वाचं इथं बघण्यासाठी. कृती करा म्हणजे परमेश्वर तुझा देव हा अनन्य देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसोत. म्हणजे जर तुम्ही अन्य देवाचे भजन पूजन केलं, अन्य देवाची उपासना केली, अन्य देवाला तुम्ही नमन केलं, तर तुम्ही पाप केलं. ती कृती केल्यावर ते पाप होतं. मूर्ती पूजा करू नको. जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन मूर्ती पूजा केली, मूर्तीला नमन केलं, मूर्तीचं नैवेद्य तुम्ही खाल्लं, तर ते पाप घडत होतं. नाम व्यर्थ घेऊ नको. जर तुम्ही कोणासमोर परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतलं, लक्षात, तर ते पाप वाढायचं. शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. तुम्ही जर शब्बात दिवस पवित्रपणे पाळला नाही, शब्बाताच्या दिवशी उपासना मंदिरात गेला नाही, लक्षात, किंवा काय कामकाज केलं, तर तो शब्बात मोडायचा, मग ते पाप घडायचं. आपला बाप व आपल्या यांचा मान राख, बरोबर ना. जर तुम्ही आपल्या बापाला तुच्छ मानलं, आई बापाचा मान राखला नाही, त्यांना तुम्ही चांगली वागणूक दिली नाही, तर जुन्या करारामध्ये दगडमार मारून ठार करायचं असतं. त्या मुलाला दगडमार मारावा जर कोणी आईबापाचा मान राखला नाही तर म्हणजे ती कृती होती. खून करू नको. जर एखाद्याने खून केला, आता कायनाने हाबेलाचा खून केला, बरोबर ना, ती कृती त्याने केली, त्यावेळेस त्याला पाप घडायचं. व्यभिचार करू नको. मी मगाशी सांगितलं, व्यभिचार जर प्रत्यक्षात केला, व्यभिचार करताना म्हणजे ते अनैतिक कृत्य करताना जर कुणाला पकडलं गेलं, ती स्त्री किंवा तो सुपुरुष, त्यांना काय करायचे? दगडमार करायचे. कृती झाल्यानंतर ते पाप घडलं जायचं. चोरी, कुणी चोरी केली तर त्याला दगड मारायची शिक्षा. खोटी साक्ष, कुणी जर खोटी साक्ष दिली कोर्टामध्ये वगैरे, तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा होती. फक्त एकच आज्ञा अशी आहे, लोभ धरू नको. आता ही लोभ धरू नको हे आपण कधी कृतीमध्ये पाहू शकतो का? तुम्ही जर लोभ धरला, हे काय मी ह्याने लोभ धरला, ते मनामध्ये, बरोबर, ते मनामध्ये, आपण मनामध्ये लोभ धरतो. एकच आज्ञा अशी होती की जी आंतरिक होती, त्याच्याविषयी कुणालाही शिक्षा देणं शक्य नव्हतं. नियमशास्त्रात लोभ धरू नको ही शिक्षा कुणाला देणार? कारण कुणालाच कळणार नाही की लोभ धरलाय का नाही, कारण तू मनात धरलेला असतो आपण. पण बाकी सगळ्या आज्ञा जर पाहिल्या तर तुम्ही कृती केल्यानंतर त्याचं शासन किंवा शिक्षा मिळायची. आता त्याच्या उलट जर आपण नवीन करारात पाहिलं, ते सर्व काही आंतरिक आहे. हा फार महत्वाचा फरक आपल्याला दिसतं. हे सर्व कसं आहे? बाह्य. बाह्य म्हणजे काय? बाहेरून समाजाने तुम्हाला पाहिलं ह्या गोष्टी करताना, एखाद्याने जर साक्षीदार तुमचा आहे त्याला घेऊन कोर्टात आणलं आणि ह्या गोष्टी करताना सगळा पुरावा तुम्हाला दिसला, तर त्याला शिक्षा व्हायची, त्याला पाप केलं म्हणायचं आणि मग त्याला शिक्षा व्हायची. आता सगळ्या गोष्टी नवीन करारात आंतरिक आहे. आंतरिक म्हणजे कसं? आता येशूने मत्तयाच्या 5व्या अध्यायात आपण पाहतो, येशूने काय म्हटलं? पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं खून करू नको, पण मी तर तुम्हाला सांगतो, काय म्हटलंय माहिती आहे? ती वचन काढा, मत्तय 5. पहा फरक पाहा, जुना नवीन करारामधला फरक पाहा. मत्तय 5 मध्ये काय म्हटले पहा. मत्तय 5:21. मत्तय 5:21 वाचा कोणीतरी. हा हा सांगितलं. हा, मी तर तुम्हाला सांगतो पुढे. हा,
पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं खून करू नको. आता मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो शिक्षेस पात्र होईल. बरोबर. आता जुन्या करारात जर कोणी रागवलं त्याला अजिबात शिक्षा नव्हती, त्याला शिक्षाच नव्हती जुन्या करारात. कुणालाही जर राग आला तर त्या रागाला, कारण नियमशास्त्रामध्ये असा नियमच नव्हता की रागवलं तर शिक्षा द्या, हा नियमच नव्हता. जुन्या काळात काय नियम होता? खून करू नको, खून केला तर शिक्षा. राग आला तर तुम्ही जर यहुदी असता, 2000 वर्षापूर्वीची यहुदी असता, तुम्ही नियमशास्त्राच्या खाली जगत असता, तुम्हाला राग आला तर राजरोज चालू शकत होतं. देव तुम्हाला कसली त्या रागाबद्दल कोकरू कापायची गरज नाही, पश्चाताप करायची गरज नाही, कारण रागाला शिक्षाच नव्हती नियमशास्त्रात. पण जर तुम्ही आता येशू ख्रिस्ताच्या नवीन कराराच्या काळात आलाय तर येशू म्हणतो रागवू नको, कारण राग आला तर शिक्षेस पात्र आहेस. हे जुन्या करारात नियमच नव्हता. हा फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आता का येशू या ठिकाणी असं सांगत आहे? ज्यावेळेस तुम्ही खून करता, खून करता म्हणजे ही शेवटची पायरी तुम्ही गाठली, इथे खून आला, बरोबर ना. खून करायच्या अगोदर कितीतरी दिवस किंवा कदाचित तास किंवा दिवस किंवा महिने अगोदर सुरुवात कशाने होते? सुरुवात इथून होते. ते इथून सुरुवात झालेली आहे. तुम्ही त्या मनुष्याबद्दल राग बळवता, तो राग आणि वाढत जातो. मग तुमच्या मनामध्ये अनेक त्याच्याविषयी द्वेष भावना येते, तुमच्याविषयी तुच्छतेने वागता, आणि अनेक महिन्यानंतर किंवा वर्षानंतर त्याचं खुनामध्ये परिवर्तन होतं. मग जर खून करू नका ही आज्ञा तुम्हाला टाळायची असेल तर तुम्हाला मुळाशी घाव घातला पाहिजे. हे जर तुम्ही केलं नाही तर हे होणारच नाही. हे येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. म्हणजे तुम्ही अंतःकरणातून, सगळ्या पापाचा उगम अंतःकरणातून आहे. अंतःकरण कपटी आहे, मन कपटी आहे म्हटलेलं आहे. मनातून जर राग आला नाही तर पुढं खून होणारच नाही, आणि म्हणून मुळाशी घाव घाला तो म्हणतो तुम्ही. आणि म्हणून नवीन करा तुम्ही पाहिलं प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्त काय सांगत आहे? तुम्ही आतून शुद्ध व्हा. आतली शुद्धता जुन्या करारात लोकांना माहीत नव्हती, यहुदी लोकांना माहीत नव्हती. आणि म्हणून येशू शास्त्रीय पुरुषांना काय म्हणतो? अहो शास्त्रीय पुरुषांनो, तुम्ही बाहेरून ताटवाटी साफ करता पण आतमध्ये सर्व प्रकारचं जुलम आणि अन्याय याने तुम्ही भरलेले आहात. तुम्ही आतून ताटवाटी स्वच्छ करा, बाहेरून करायची गरज लागणार नाही. आतून जर तुमचा राग गेला ना, तुम्हाला खून करायची गरजच नाही. आतून शुद्धता, आंतरिक शुद्धता ही नव्या करारातल्या जीवनाचं मर्म आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याच्याविषयी सैतान आमच्याविषयी गाफील निर्माण करतो किंवा आम्हाला निष्काळजी करतो. आंतरिक शुद्धताची काय गरज आहे? कोण पाहणार आहे माझ्याकडं? मी आज रागवलो का नाही, द्वेष आला का नाही, कोण पाहणार आहे? आणि म्हणून चर्च सुटल्यानंतर आपण सगळ्यांच्या हातात हात मिळतो, हॅलो ब्रदर, गुड मॉर्निंग ब्रदर, सलाम ब्रदर. आतमध्ये तर खूप राग असतो, काय माणूस आहे हा, कसं आहे, कसला, म्हणजे अशा मनामध्ये एक राग मनामध्ये असतो. आतून राग असतो, बाहेरून आम्ही काय फार एकमेकाला खूप आम्ही हॅलो हाय हॅलो करतो, पण आतून राग असतो. तर आमचं हे शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि म्हणून येशूने काय म्हटलं? जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला. हे जुन्या करारात कुणालाच माहीत नव्हतं. आदामापासून ते बाप्तिस्मा करणारा योहान, जो जुन्या काळातला शेवटचा संदेष्टा होता, ह्यांना आंतरिक शुद्धता माहीत नव्हती. ह्याचं एकमेव कारण काय असं कोणी सांगू शकलं का त्यांना आंतरिक शुद्धता माहीत नव्हती? अंतःकरणातून सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी होत्या. म्हणजे आता सांगितलं असं, आता हे एक उदाहरण झालं, खून करू नको, तर म्हणतो राग करू नको. पुढचं काय म्हटलं? तो व्यभिचार करू नको असं तुला सांगितलं होतं, मी तर तुला सांगतो नाही. नाही, बघा ते वचन वाचा, वाचन आता 27वं वचन, 5:27 वाचा. हां 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 मनात, हे लक्षात घ्या. बघ मनात काय लिहितं? मनात. इथं व्यभिचार करणे ह्याला शिक्षा, इथं मनात विचार आणणे ह्याला शिक्षा आहे. मनात म्हणजे सगळं आता आतलंच आहे. मन, तुमचं मन शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, अंतःकरणातला राग गेला पाहिजे, अंतःकरणातला व्यभिचारी विचार तुम्ही ठार मारला पाहिजे. म्हणजे सगळं कसं आहे? आंतरिक आहे, हे लक्षात घे. आंतरिक आहे. हे अंतःकरण शुद्ध करणं हे फक्त आपल्याला शक्य आहे. यहुदी लोकांना जुन्या काळात शक्य नव्हतं. का शक्य नव्हतं बरं? कुणी एक लॉजिक लावून सांगू शकेल का? हां, अर्पण देऊन आपण अर्पण देऊ शकतो ना. मग आपण अर्पण, आता येशू ख्रिस्त मेला म्हणून आपण अर्पण देऊन, मग पण ते हां हे आपण हे करू शकतो, आंतरिक शुद्धता आपण करू शकतो, हे का करू शकत नव्हते? वचन, जरी त्यांना वचन कळलं नव्हतं, तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण तू तरी आता हा तर पुढे एक विषय येणार आहे माझा, की नियमशास्त्र अगोदर सुद्धा एक जीवन होतं, त्यांचं काय होणार ते आपण पाहूया. परंतु इथं हे जे आपल्याला शक्य आहे ते इथं शक्य नव्हतं. का बरं? काय साधारण कारण असेल? हां
हा? आंतरिक शुद्धता कोण करतं? आपण आपलं करतो का? काय? रक्त सांडलं गेलं नव्हतं. रक्त सांडलं म्हणजे काय माहिती आहे का? रक्त सांडलं तर आपल्या पापांची क्षमा होती. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी फरक हा होता की हे लोक आपापला कोकरा घेऊन यायचे आणि पापाची क्षमा मागायचे दरवर्षी. आपण काय करतो? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आमचे पाप धुतले, म्हणजे पापांची क्षमा होती फक्त. परंतु हे पापच होऊ नये, हे पापच होऊ नये म्हणून काय उपाय आहे? इथं खरं उत्तर आहे. इथं पवित्र आत्मा नव्हताच त्यांच्याकडे, ते कसे करते? पवित्र आत्मा आम्हाला आंतरिक शुद्धता करायला, आणि म्हणून आम्हाला हे शक्य आहे. म्हणून येशूने काय म्हटलं? मी जातो तुम्हाला कैवरी आत्मा देतो, यासाठी घेतो तुमच्या आज्ञा पाळायला तुम्हाला मदत करेल. पवित्र आत्मा हे त्याचं उत्तर आहे. ह्याच्याद्वारे आमची आंतरिक शुद्धता होती, जी तर शक्य नव्हती कारण पवित्र आत्मा दिला गेला नव्हता. अलग लक्षात. आणि म्हणून हे हे अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगणं गरजेचं आहे. आंतरिक सर्व आतली गोष्टी आहेत. माझे विचार अशुद्ध, अमंगळ, व्यभिचारी विचार मी काढून टाकायचे. माझं मन दुष्ट आहे, राग, द्वेष, हेवा, मत्सर, हे ह्यांना शक्य नव्हतं ह्यातून काढणं. लक्षात. तुम्ही कुठलाही देवाचा सेवक घ्या जुन्या करणामध्ये, तो असं पवित्र जीवन किंवा आंतरिक शुद्ध जीवन असं जगू शकत नव्हता. देवाचा महान सेवक दावीद राजा नाही का, तो काय देवाच्या देवाच्या मनासारखा असं म्हट, परमेश्वराच्या मनासारखा. पण त्याच्या हातून सुद्धा काय घडलं? 6वी 7वी आज्ञा त्यांनी मोडली, स्वतः मोडली, कारण का त्याला शक्य नव्हतं. पवित्र आत्म्याद्वारे शुद्ध जीवन जगणं, त्याला त्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्या आतमध्ये राहत नव्हता, वस्ती करत नव्हता. आणि म्हणून ह्या गोष्टी, ह्या लोकांना काही लिमिटेशन होते. त्यांची बुद्धिमत्ता तेवढीच होती, कारण त्यांना आंतरिक शुद्धता या कृपा त्यांना माहिती होती. पवित्र आत्म्याचं दान त्यांना मिळालं नव्हतं. आणि या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही विजय जीवन जगू शकतो. बघा, मला वाटतं योहान कृत शुभवर्तमान 14वा अध्याय काढा, त्यात आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. योहान 14 आणि 15 वचन कडे मी आहे. योहान 14:15 त्या ठिकाणी असं म्हटलंय. हां, बघा आता इथं आज्ञा पालनाविषयी. आता येशूने काय केलेलं आहे? ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या. जुन्या करात असं होतं, नवीन करात अशा गोष्टी आहेत. तुम्हाला राग येता कामा नाही, मूर्ख म्हणायचं नाही, वेडा म्हणायचं नाही, तुम्ही मनातही व्यभिचारी विचार आणायचे नाही. हे सगळं त्याने सांगितलं. उच्च पातळीचं जीवन तुम्हाला जगावं लागेल. हे असं जीवन जगून चालणार नाही. येशूने हे सगळं सांगितल्यावर आता तो काय म्हणतोय? तो म्हणतोय, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या ह्या आज्ञा पाळाल. बरं का, ह्या आज्ञा ह्या कठीण आहेत, ह्या तर नाही, ह्या तर आता जुन्या आल्या, ह्या फार सोपं आहे. तो म्हणतो या कठीण आज्ञा तुम्ही पाळाल. पुढं तो काय म्हणतो? वाचा. हां, दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. बरोबर. आता ह्या आज्ञा पाळण्याविषयीच तो पुढे बोलतोय. आता तुम्हाला आज्ञा पाळा, हे कठीण आहे. तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे हे कठीण आहे तुम्हाला करणं, पण मी काय करेल? मी पित्याला विनंती करेल आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी. कैवारी म्हणजे कैवारी ह्या शब्दाचा अर्थ काय? कैवारी म्हणजे कैवारी म्हणजे मदतनीस, मदत करायला. म्हणजे हे तुम्हाला पाळणं कठीण आहे मला माहिती आहे, पण मी तुम्हाला एक मदतनीस, एक हेल्पर, एक तुम्हाला सहाय्य करणारा पवित्र आत्मा देईल. आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही आज्ञा पाळणार आहात, हे तो त्यांना सांगायचा प्रयत्न करत आहे. पुढे तो काय म्हणतो? जग त्याला अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. बघा, तोपर्यंत पवित्र आत्मा कोणाबरोबर राहत नव्हता, पण येशू त्यांना सांगत आहे, मी तर पुढे जाऊन काय करणार आहे? पवित्र आत्मा तुम्हाला देणार आहे. तो तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहील आणि ह्या आज्ञा पाळण्यास तुम्हाला तो मदत करेल, कारण तो एक कैवारी आहे. माझ्यासारखा दुसरा एक कैवारी. मी पहिला कैवारी, तो दुसरा कैवारी. इथं दुसरा कैवारी म्हटलंय ना. पहिला कैवारी येशू ख्रिस्त, दुसरा कैवारी हा आत्मा. मग 17 वचन, जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करल. बघा, हे असं कुणीच जुन्या काळात म्हणू शकत नव्हतं की पवित्र आत्म्याने तुमच्यावर वस्ती करल. असं कुणी संदेश म्हटलेला आठवतंय का तुम्हाला? यहेजकेल, दानियल, यशया, इर्माया ह्यांना पवित्र आत्म्याचा काय ठांग पत्ता नव्हता, कारण त्यावेळेस पापावर विजय मिळवणं शक्य नव्हतं. फक्त पाप करायचं, कोकरा कापायचा, क्षमा मागायची. पुढच्या वर्षी नवीन अकाउंट चालू करायचं, पाप करायचा, कोकरा कापायचं, हेच चाललं होतं. पापावर विजय जुन्या काळात लोकांना ठाऊक नव्हतं. आणि म्हणून तो या ठिकाणी पापावर विजय मिळवायचा ना, मी तुम्हाला एक मदतनीस देईल, एक सत्याचा आत्मा देईल आणि तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. पुढे 18 वचन, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. हे वचन आपण इथं दिसतंय ना, हा त्याचा गाभा आहे. हा नवीन कार्यातल्या जीवनाचा गाभा आहे. तुम्ही अनाथ असं राहणार नाही. तुम्हाला मी असं सोडून ह्या सगळ्या कठीण आज्ञा तुम्ही पाळा असं म्हणून मी तुम्हाला सोडून देणार नाही, कारण मला माहिती आहे की तुमच्या स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं, तुमच्या सामर्थ्यानं आणि तुमच्या स्वतःहून तुम्हाला हे अशक्य आहे.
हे मला माहिती आहे आणि म्हणून मी तुम्हाला काही वारी आतमध्ये, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला काही वारी आतमध्ये. तुमची बोर्डाची परीक्षा आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यास करून ते पास होणार नाही मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला एक तुमचा स्पेशल प्रायव्हेट ट्युटर देणार आहे, एक टीचर देणार आहे, गाईड देणार आहे की जो तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये वर्षभर अभ्यास करायला मदत करेल आणि तुम्ही बोर्डात पहिले येणार ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला एक ट्युटर पाठवतो. हे त्या ठिकाणी येशूला सांगायचं. ह्या कठीण आज्ञा मला माहिती आहेत, ह्या पाळणं तुमच्याच आहे ना अशक्य, पण मी तुम्हाला काय करणार आहे, हे मी अनाथ सोडणार आहे, तर मी तुम्हाला काही वारी आतमध्ये येईल. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. बरोबर. तर या ठिकाणी त्याला काय सांगायचं आहे की हा पवित्र आत्मा येऊन 26 वचन पहा, मी 25 वचन, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकविल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. बरोबर. तर ह्यासाठी हा पवित्र आत्मा इथं आलेला आहे, म्हणजे तो आम्हाला ह्या सर्व कठीण गोष्टी पाळण्यास तो मदत करतो. ओके. बरं, आता ह्या गोष्टी पाळणं हे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की 3 काळामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि आपला न्याय कसा होणार आहे इथं थोडंसं आपण आता लक्ष देऊयात. ही समजा आपली काळ रेषा आहे, ही तर आदाम आणि ही आता आपली सध्या आपण इथं आहोत. बरोबर. हे 2000 किती वर्ष आहे, 24. बरोबर ना. इथं येशू ख्रिस्त समजा आला होता. बरोबर ना. म्हणजे इसवी सन 0, आपण 2024 वर्ष पुढे गेलेलो आहोत. बरोबर. ह्याच्या अलीकडे जर तुम्ही पाहिलं तर साधारण दुसरं पेन थोडंसं इथे घेऊया. हे 2000 वर्ष इथे गेलेले आहेत. ह्याच्या अलीकडे 2000 वर्ष जर तुम्ही इथं आला म्हणजे ह्याला काय म्हणतात, ख्रिस्तपूर्व 2000 वर्ष. इथे कोण होऊन गेला, अब्राहम. बरोबर. आणि त्याच्या अगोदर 2000 वर्ष इथं आदाम, हे 0 इथून सुरू झालं. इथून 2000 वर्ष आदामानंतर 2000 वर्ष अब्राहम झाला, अब्राहमानंतर 2000 वर्षानंतर येशू आला, इथं 0, आणि इथून पुढे 2000 वर्षानंतर आपण आता इथं आहोत. म्हणजे एकूण किती वर्ष गेलेले आहेत, किती वर्ष झाले, हे 2000, हे 2000 वर्ष, हे 2000 वर्ष आणि हे 2000 वर्ष. किती वर्ष झालेत, 6000 वर्ष. परमेश्वराने पृथ्वी किती दिवसात निर्माण केली, 6 दिवसात. बरोबर ना. आणि परमेश्वराला एक दिवस किती वर्षासारखा आहे, 1000 वर्षासारखा. बरोबर ना. परमेश्वराला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. 6 दिवसात पृथ्वी निर्माण केली म्हणजे किती 1000 वर्ष झाले, 6000 वर्ष आता निघून गेलेले आहेत. आणि 7व्या दिवशी परमेश्वराने काय केलं, 7व्या दिवशी विश्रांती घेतली, तो शब्बात व्हायला. म्हणजे आता इथून पुढे येशू ख्रिस्त येणार आहे आणि पुढं किंवा आपण असं करूया, इथं येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होणार आहे आणि तिथून पुढे 1000 वर्ष तो या भूतलावर राज्य करणार आहे. जो 7वा वर्ष शब्बात म्हटलं तर 1000 वर्ष तो या भूतलावर राज्य करणार आहे. जे ख्रिस्ताचे निवडलेले त्यांच्याबरोबर या भूतलावर तो 1000 वर्ष राज्य करेल. नंतर सैतानाला परत सोडलं जाईल. हे कथाने तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे, थोडंसं मला वाटतं विस्तृत तुम्हाला सांगायला पाहिजे. परत एकदा नीट सांगतो तुम्हाला. आज सैतान आमचा शत्रू, याचा पराभव कसा होणार आहे हे मला सांगायचं, पण तो इतका चिडलाय की बरेच सर आपला अडखळण आणतोय तो. पण तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, ह्याचा सैतानाचा पराभव शेवट कसा होणार आहे हे तुम्हाला मी ह्या ठिकाणी थोडक्यात सांगतो. मी आता सांगितलं तसं 3 ह्याच्यामध्ये विभाग आपण.
ओके. हे बघा, इथं आदाम झाला. आदामानंतर 2000 वर्षांनी अब्राहम झाला. अब्राहमानंतर 2000 वर्षांनी येशू या भूतलावर आला. हे त्याचं पहिलं आगमन. पहिलं आगमन कुठं झालं येशूचं? कुठं आला तो? कोणत्या गावामध्ये आला? बेथलेहममध्ये. बेथलेहममध्ये तो जन्माला. आजपासून किती वर्षापूर्वी? 2000 वर्ष. म्हणजे आता 2000 वर्ष होऊन गेले, म्हणजे आपण इथं आता इथं आहोत. अजून पुढे 24 वर्ष, म्हणजे 2024 वर्षामध्ये आपण आहोत, इथे आहोत, बरोबर ना? आता मी सांगितलं तसं इथं हे टोटल किती वर्ष झालेत? 6000 वर्ष झालेले आहेत. म्हणजे जसं येशू परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली तसंच त्याचा शेवट पण तो करणार आहे. पृथ्वी निर्माण करायला त्याला 6 दिवस लागले, म्हणजे एक दिवस 1000 वर्षासारखा आहे. तर 6000 वर्ष निघून गेलेत आणि 7व्या दिवशी त्याने विसावा घेतला. म्हणजे येथे आता काय आपल्याला माहीत नाही प्रभू येशू ख्रिस्त परत कधी येणार आहे, पण तो येण्या अगोदर काही चिन्ह त्याने सांगितलेले आहेत. हे चिन्ह कोणते आहेत? कोणते कोणते चिन्ह त्याने सांगितले येण्याचे चिन्ह? आता बघा, 6000 वर्ष झाले, म्हणजे इथे येशूचं येणं आता समीप आहे. एकदा शिष्याने त्याला विचारलं की तुझं येणं जवळ आलंय, हे आम्ही कसं ओळखायचं? ते चिन्ह कोणते आहेत? मग येशूने काय चिन्ह सांगितले. काय चिन्ह सांगितले? सुरुवात कशी होईल? सुरुवात हा मोठ्याने मला ऐकू राष्ट्र, बरं, लढाई. पण सुरुवात कशी? ते लढाई आहेत, सुरुवात आहे म्हणजे फसवणूक. मोठमोठे देवाचे सेवक येतील तुम्हाला फसवतील. मशिया इकडं आहे, मशिया तिकडं आहे, बघा मशिया असा असणार आहे, अशी फसवणूक. आणि म्हणून आपण पाहतो बरेच चर्चेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदेश दिले जातात की ज्याला फारसं महत्त्व दिलं नाही. हेल्थ अँड वेल्थ गॉस्पल. तुम्हाला आता काय होईल? तुम्हाला समृद्ध होईल, तुम्ही संपन्न व्हाल, देवाच्या मागं तुम्ही या, तुम्ही आम्हाला पैसे द्या म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सुखी व्हाल. येशूने असं कुठं म्हटलं नाही की तुम्हाला अगदी समृद्ध व्हाल, नाही का? उलट आपल्याला कष्ट आहेत, संकट आहेत, समस्या आहेत, आणि म्हणून फसवणूक ही पहिलं सुरुवात होईल. नंतर लढाया, नंतर अजून काय काय लक्षण आहेत? भूमिकंप, अजून दुष्काळ, अजून महामारी. आता जसं कोविड व्हायला, महामारी, अजून मोठमोठे आजार, नाही का? हां, अजून सुनामी सारख्या गोष्टी, बरोबर ना? सुनामी, अजून हां, आकाशातील बळे डळमळतील. आकाशातील बळे डळमळ म्हणजे सूर्य अंधकारमय होईल. आता पुढच्या आहे का? सूर्य अंधकारमय होईल. नंतर चंद्र रक्तमय होईल. नंतर हा प्रीती थंडावेल, बरोबर, प्रीती थंडावेल. आता हे सगळं होत असतं. हे सगळं तुम्हाला दिसतंय का? आपण हे आता होत चाललंय का? असं आजकाल तुम्हाला दिसतंय ना? लढाया चालल्यात का? आता रशिया युक्रेन वॉर चालूच आहे, इस्रायल हमास तेच युद्ध चालू आहे. प्रत्येक आता जवळजवळ आता ह्या घडीला जगाच्या पाठीवर 26 युद्ध चालू आहेत, लढाया होतील. भूमिकंप, आता वाचलं तुम्ही, एक मोठा भूमिकंप जपानमध्ये, एक मोठा भूमिकंप झाला. भूमिकंप आता जास्त होत चाललेत. दुष्काळ, मरी आहे, महामारी आली, कोविड आलं. हे सगळे शेवटल्या काळातील लक्षण आहेत. म्हणजे आता येशूचं येणं समीप आहे. येशूने म्हटलं शेवटच्या काळी ह्या गोष्टी होतील. ह्या गोष्टी होतात म्हणजे काय? आता येशू कधीतरी लवकरात लवकर येणार आहे. हे चिन्ह सगळे त्याचे शेवटल्या काळातले, काय लक्षात? आणि म्हणून आता पुढच्या ह्या गोष्टी, सूर्य अंधकारमय होईल, नंतर चंद्र रक्तमय होईल, आकाशातील बळे डळमळतील, आणि ह्या सगळ्या संकट आता हळूहळू ह्या पृथ्वीवर येणार आहेत, अरिष्ट येणार आहेत. आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी ख्रिस्त विरोधी, हे थोडंसं डिटेलमध्ये मी नंतर घेणार आहे, फक्त आता जाता जाता तुम्हाला सांगतो, ख्रिस्त विरोधी हा उदयस येणार. ख्रिस्त विरोधी आल्याशिवाय ख्रिस्ताचं येणं होत नाही. ख्रिस्त विरोधी म्हणजे कोण? अँटी ख्राइस्ट. अँटी ख्राइस्ट माहिती आहे ना? एक लक्षात घ्या, तर थोडीशी पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगितली पाहिजे. हा जो जगाचा शेवट होणार आहे त्याच्या अगोदर सैतानचा उगम, सैतान कसा झाला? उगम कसा झाला? सैतानाची इच्छा काय होती?
मी देवाप्रमाणे व्हावं, देवा समान मी व्हावं, बरोबर ना, म्हणून त्याला खाली ढकलून देण्यात आलं. आता ही इच्छा त्याला पूर्ण करायची आहे. आणि म्हणून शेवटच्या काळात आता सैतान जगाचा अधिपती आहे, बरोबर ना, सध्या सैतान हा जगाचा अधिपती आहे. शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याला पूर्ण सत्ता गाजवण्याची मुभा, त्याला परमिशन देणार आहे. परमेश्वराच्या इच्छेशिवाय तो काहीच करत नाही, पण परमेश्वर त्याला पूर्ण मोकळीक देणार आहे. सैतानाला या जगाचा अधिपती होण्यासाठी पूर्ण मोकळीक देणार आणि सैतान त्याची इच्छा पूर्ण करणार. कसा करणार? तो संपूर्ण जगावर हुकूमत चालवणार, संपूर्ण जगावर तो राज्य करणार. ही त्याची इच्छा पूर्ण होणार आहे शेवटच्या काळामध्ये. त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. आणि म्हणून कशी तो पूर्ण करणार इच्छा? तर तो एक मनुष्य असणार आहे जो ख्रिस्त विरोधी, अँटी ख्राइस्ट म्हटलेला आहे, एक असा नेता की जो संपूर्ण जगावर राज्य करेल. आणि सैतान त्याला आपले पॉवर देणार आहे, त्याची शक्ती पूर्ण आहे ना, पॉवर सैतान. जसं परमेश्वराने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याच्याद्वारे आम्ही सामर्थ्याने आम्ही विजय मिळू शकतो. तर सैतान आपलं पूर्ण दुष्ट सामर्थ्य या ख्रिस्त विरोधी एक मनुष्य असणार आहे कोणीतरी, तो लवकरच उदयास येणार आहे. कोणी कोणी भाकीत केलंय, कोण आहे आपल्याला माहित नाही, परंतु हा ख्रिस्त विरोधी, ह्याला सैतान पूर्ण सामर्थ्य देणार. दुसरी गोष्ट, खोटा संदेष्टा. खोटा संदेष्टा ह्याला काय म्हटलेलं आहे? फॉल्स प्रॉफिट. हा खोटा संदेष्टा, आणि हा सुद्धा एक मनुष्य आहे. हा खोटा संदेष्टा या ख्रिस्त विरोधीला मदत करेल आणि हे दोघं मिळून संपूर्ण जगावर राज्य चालवतील. आणि यांचा तिसरा घटक म्हणजे सैतान. संपूर्ण जग ह्यांच्या ताब्यामध्ये जाणार आहे. आलं का लक्षात? सैतानाला देवासारखं आपण काय म्हणतो, देवाची नक्कल करायला खूप आवडते, देवाची नक्कल करायला आवडते. आमचा देव कसा आहे? त्रैक देव. म्हणजे कोण? पिता, पुत्र, पवित्र आत्मा. जसं हे त्रिकूट आहे, तीन व्यक्ती मिळून एक देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. तिघही सारखेच आहेत, तिघांमध्ये कोणी वर नाही, कोणी खाली नाही, तिघांनाही वेगवेगळ्या व्यक्ती, पण तिघं मिळून देव होतो. तसं सैतानाचंही त्रिकूट आहे. जसं देवाचं त्रिकूट तसं सैतानाचं पण त्रिकूट आहे. आलं लक्षात? आपल्या इथं नाही का आता एक पक्ष असतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष. जसं सत्ताधारीचा विरोधी पक्ष पण असतो, तसंच जसा देव आहे तसं सैतानाचा पण पॉवर आहे. त्रिकूट कोणचं आहे? ख्रिस्त विरोधी, खोटा संदेष्टा आणि तिसरा म्हणजे सैतान. देव जो पिता जसा आहे तसा सैतान आहे. तो आपल्याला त्या देवपित्यासारखा स्वतःला मानतो, मी एकदम पॉवरफुल आहे. ख्रिस्त जसा पुत्र आहे तसा ख्रिस्त विरोधी हा पुत्रासारखा त्याच्या विरोधात आहे, ख्रिस्त विरोधी, अँटी ख्राइस्ट. आणि जसा हा पवित्र आत्मा आहे तसा खोटा संदेष्टा. हे तिन्ही मिळून सर्व जगावर हुकूमत चालवणार आहे. आणि म्हणून आता काय होतंय, सगळ्यांना बघा आपल्याला आधार कार्ड मिळाले, बरोबर ना? आधार कार्ड म्हणजे काही त्याची सुरुवात आहे. त्या एका आधार कार्डावर तुमचं संपूर्ण प्रॉपर्टी, मालमत्ता, सत्ता, तुमचं जे बँक बॅलन्स, हे सगळं त्याला अटॅच आहे आधार कार्डला. इथून पुढे मनुष्याचे नावं निघून जाणार आहेत, तुमचा फक्त एक नंबर राहणार आहे. प्रत्येकाला एक युनिव्हर्सल नंबर मिळणार. आपण कसं नावाने ओळखतो तसं इथून पुढे नंबराने ओळखतील. तुम्हाला एक 18 आकडी नंबर आहे, त्यातले पहिले 12 आकडी तुमचं आधार कार्ड आहे. तुमचं आधार कार्ड 12 आकडाचं असतं. अजून त्याला किंवा 16 आकडे आहे मला वाटतं, त्याला अजून 4 नंबर जोडले जातील आणि 16 आकडी एक नंबर होईल. प्रत्येकाला त्याला UID म्हणतात, युनिव्हर्सल आयडेंटिफिकेशन नंबर. हे तुम्हाला मिळणार आहे. आणि संपूर्ण जगामध्ये हा जो ख्रिस्त विरोध ह्याचं केंद्रस्थान असणार, हे प्रत्येकाला कंट्रोल करणार. जर तुम्ही ह्याच्या मूर्तीला नमन केला नाही, तुमचं आधार कार्ड बंद. तुमचं आधार कार्ड बंद झालं म्हणजे तुम्हाला कुठे रॅशन घेता येणार नाही, तुमच्या मुलांचं शिक्षण, तुम्हाला मुलांना शाळेत टाकता येणार नाही, तुम्हाला कुठल्या प्रकारचं पेट्रोल विकत घेता येणार नाही. संपूर्ण व्यवहार तुमचे ठप्प केले जातील. ह्या माझ्या मूर्तीला नमन करा, तुम्हाला मुभा आहे. कपाळावर शिक्का घ्या, प्रगटीकरणात दिले ख्रिस्त विरोधीचा शिक्का. जो कोणी शिक्का कपाळावर घेईल त्याला मुभा आहे. जर तुम्ही शिक्का घेतला नाही, तुमचे सगळे व्यवहार बंद केले जाते. आणि अशा प्रकारे तो संपूर्ण जगावर तो हुकूमत चालवणार आहे, हा ख्रिस्त विरोधी. हा ख्रिस्त विरोधी आला की तो काय करणार? हे जे 7 वर्ष, लक्षात ठेवा, ह्याला 7 वर्षाचा काळ म्हटलेला आहे. ख्रिस्त विरोधीला 7 वर्ष त्याला राज्य करणार आहे. तो प्रगटीकरणाच्या पुस्तक सगळं दिलं. मी प्रगटीकरण हे पुस्तक आपण नंतर वेगळं घेणार आहोत, कारण ते खूप डिटेल आहे. त्यामध्ये तुम्हाला फक्त चालता चालता एक उदाहरण म्हणून तुम्हाला 7 वर्षाचा काळ या ख्रिस्त विरोधीला दिलेला आहे. 7 वर्ष म्हणजे 42 महिने किंवा 1260 दिवस. प्रगटीकरणामध्ये तिन्हीचा उल्लेख आहे. 1260 दिवस
म्हणजेच 42 महिने होतात, म्हणजेच 7 वर्ष, बरोबर ना. आता 7 वर्षामधले हा ख्रिस्तविरोधी काय करेल, ह्या 7 वर्षामध्ये पहिले 3.5 वर्ष तो शांतीचा दूत म्हणून येईल. येशूला काय म्हटलेलं आहे, शांतीचा राजा. ख्रिस्तविरोधी म्हणजे ख्रिस्ताच्या वेगळा काहीतरी दिसा असं नाही, तो ख्रिस्तासारखाच दिसायला, मी ख्रिस्त आहे, मी मसीह आहे असं म्हणून तो येणार. आणि यरुशलेमेत मंदिर बांधण्यात येईल, जे मंदिर ह्या येशूनंतर 17व्या वर्षी पाडलं गेलं. नाही का, येशूने काय म्हटलं, एकदा शिष्यांना म्हटलं, हे मंदिर सगळं धुळेस मिळेल, ह्याच्या चिरावर चिरा राहणार नाही. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता सांगायची वेळ आली. इथं येशू आहे आणि येशूने काय म्हटलं, ह्या शिष्यांना म्हटलं, हे जे मंदिर, यरुशलेमेचं मंदिर तुम्ही पाहतात, हे संपूर्ण जमीनदोस्त होईल, ह्याच्या चिरावर चिरा राहणार नाही. आणि मग येशू गेल्यानंतर 17व्या वर्षी म्हणजे इसवी सन 70, बरोबर, 2000 वर्ष, इसवी सन 70 मध्ये संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झालं, संपूर्ण यरुशलेम नाहीशी झाली आणि इस्रायल हे नाव जगाच्या नकाशातून नाहीसं झालं. आलं का लक्षात? येशू होता तोपर्यंत ठीक आहे, येशू गेल्यानंतर 17व्या वर्षी इस्रायल हे नाव जगाच्या नकाशातून गेलं, इस्रायल राष्ट्रच नष्ट झालं. कधीपर्यंत? 19,000 वर्ष इस्रायल जगातच नव्हतं, पण भविष्य केलं होतं. येशया म्हटलं, मी तुम्हाला पुन्हा गोळा करीन, जगाच्या कोपऱ्यापासून मी तुम्हाला आणील. आणि हे भविष्य पूर्ण होण्यासाठी इस्रायल राष्ट्र, कारण शेवटच्या काळी मी तुम्हाला पुन्हा गोळा करील. आता शेवटचा काळ जवळ आलाय, म्हणून काय झालं, 19,000 वर्ष झाल्यानंतर पुन्हा इस्रायल राष्ट्राची निर्मिती अद्भुतरित्या 6 दिवसात त्यांनी युद्ध जिंकलं आणि इस्रायल राष्ट्र जगाच्या नकाशावर आलं. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस इस्रायल राष्ट्र जगात आलं. म्हणजे जगाचा शेवट जवळ आलेला आहे. कशावर कळतं, इस्रायल राष्ट्र निर्माण झालं म्हणजे जगाचा शेवट आला. कारण परमेश्वराने म्हटलं, शेवटच्या काळी मी पुन्हा माझ्या लोकांना एकत्रित करेल. हे भविष्य पूर्ण होतं, म्हणून आपण शेवटच्या काळात आहोत. इस्रायल राष्ट्र जगाच्या नकाशावर आले, सर्व लोक, आता यहुदी लोक इस्रायलमध्ये सगळे येत राहिलेत. त्यांना माहिती आहे आपण आता परत एकत्र यायचे. एकत्र येत एवढंच नाही, परंतु ते मंदिर पुन्हा बांधलं जाणार आहे. जे यरुशलेमातलं मंदिर तोडलं गेलं, दोनदा पाडलं गेलं, ते मंदिर आता पुन्हा बांधतील आणि त्या मंदिरात हा ख्रिस्तविरोधी बसून संपूर्ण जगावर राज्य करणार. हे भाकीत आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी आहेत लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे मंदिर बांधायचं आहे, तर ह्या यहुदी लोकांनी एक मंदिर बांधायची समिती तयार केलेली आहे. त्या समितीमध्ये संपूर्ण आराखडा झालेला आहे. मंदिर कुठं बांधायचं, कसं बांधायचं, संपूर्ण शस्त्रसामुग्री तयार आहे. संपूर्ण सोन्याचे जे त्या ठिकाणी हे वाट्या, कटोऱ्या, चमच्या, दीपस्तंभ सगळे ते हे सगळं तयार आहे, त्यांनी करून ठेवलं आहे तयार. फक्त मंदिर बांधायचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची तिथं मस्जिद आहे, ह्या मुस्लिम लोकांची मस्जिद आहे, त्याच ठिकाणावर मंदिर बांधायचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये वाद चालू आहे सध्या. परंतु एक वेळ असेल की त्या ठिकाणी मंदिर बांधलं जाईल, तिसरं मंदिर परत बांधतील, तिथं परत उपासना केली जाईल आणि त्या तिसऱ्या मंदिरामध्ये ख्रिस्तविरोधी बसून तिथं 7 वर्ष राज्य करेल. लक्षात? ह्या 7 वर्षामध्ये पहिले 3.5 वर्ष तो म्हणेल मी शांतीचा राजा, संपूर्ण जगात तो शांती आणणार. त्यावेळेस संपूर्ण जगाची एक करन्सी, तिथं आपले रुपये, डॉलर असं होणार नाही, आता सगळे निघून जाणार. आणि एक करन्सी म्हणजे प्लास्टिक करन्सी, तिथं आता पैसे वगैरे राहणार नाही, सगळं काय डिजिटल व्यवहार. म्हणून आपला डिजिटलकडे आपण का चाललो, हा शेवट आहे तिकडचा. शेवटी सगळं डिजिटल होणार आहे, तिथं असं पैसे वगैरे राहणार नाही, सगळं तुमच्या कम्प्युटराइज डिजिटल करन्सी, देवाणघेवाण सगळं तसं होणार आहे. आणि मग एक करन्सी आणि एक राजा ख्रिस्तविरोधी असणार आहे. पहिल्या 3.5 वर्षात तो शांती आणणार आणि शेवटचे जे 3.5 वर्ष आहेत ते मात्र भयंकर संकट आणणार. तो आपलं मत बदलेल, तो असा क्रूर होईल तो, कारण तो आतून कसा आहे, तो म्हणजे मेंढराच्या वेशामध्ये आतून कोल्हा आहे. पहिले 3.5 वर्ष चांगलं म्हणेल, आपल्याकडे नाही का काय काय आश्वासन देणारे आता सध्या आहेत आपले नेते, मी तुम्हाला 15 लाख रुपये नाही का आणि काय काय गोष्टी बऱ्याचशा सासव. परंतु तो मनामध्ये काय होईल की तो क्रूर नेता असेल आणि तो काय करेल, संपूर्ण 3.5 वर्षामध्ये भयंकर संकट अरिष्ट असं आणणार आहेत. आणि हे 3.5 वर्ष संपले की येशूचं येणं होणार. इथे येशू येणार आहे. म्हणून येशूचं येणं कधी होणार, ख्रिस्तविरोधी आला की त्याच्यानंतर 7 वर्ष नक्की, हे ठरलेलं आहे. ख्रिस्तविरोधी कधी येणार आपल्याला माहीत नाही, परंतु ख्रिस्तविरोधीचे वर्ष सुरू झाले तिथून पुढे 7 वर्ष मोजा, येशूचं येणं आलेलं आहे, 100% होणार आहे. आणि म्हणून हे 3.5 वर्ष का माहिती आहे का, हे 3.5 वर्ष हे संकटाचे तो का आणणार आहे, 3.5 वर्षच का बरं.
3.5 वर्षच का? येशूने किती वर्ष कार्य केलं? 3.5 वर्ष. 3.5 वर्षच होतं एक्झॅक्टली. म्हणजे तो येशू सारखं सगळ्या गोष्टी करणार, कारण त्याला देवासारखंच करायला खूप आवडतं आणि म्हणून 3.5 वर्ष तो भयंकर कार्य करणार. आणि जसं येशूने कार्य केलं तसं अँटी ख्राइस्ट, ख्रिस्त विरुद्ध 3.5 वर्ष संकट अरिष्ट आणेल आणि त्यानंतर शेवट होईल. आता बघा ह्याचं वचन आपण काय पाहूयात. मत्तई 24 काढा. ही पार्श्वभूमी तुम्हाला समजली असेल तर आता मत्तई 24. बघा आता 20व्या वचनाकडे मी आहे. 21वं वचन. कारण जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असं काय होईल? असे मोठे. हे बघ, हे जे मोठं संकट आहे ना, म्हणजे हे जे आता जे आपण पाहतो ना, कोविड आलं, 2 वर्ष जरा पॅन्डेमिक झालं, लॉकडाऊन झालं, थोडी महामारी आली, हजारो लोक मेले, हे त्यापुढं काहीच नाही. हे जे मोठं संकट येणार आहे ना, ते भयानक, म्हणजे आपण कल्पनेच्या पलीकडे येते. कल्पनेच्या पलीकडे हे संकट येणार आहे, त्या मोठे संकट. पुढं काय म्हणते बघा. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. हे दिवस कमी म्हणजे 3.5 वर्षच मी ठेवलेत, येशू म्हणतो. 3.5 वर्ष का ठेवलेत? हे जर असं 8-10 वर्ष असते तर मनुष्य या जगात टिकू शकला नसता. असे भयंकर संकट, अरिष्टावर अरिष्ट, दुखण्यावर दुखणं, मर्यावर मरी, दुष्काळावर दुष्काळ, असे एकावर एक तिथं येणार आहेत ह्या 3.5 वर्षामध्ये. मोठं संकट, कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता. पण ते काय म्हणतो पुढं, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले गेले. माझे जे निवडलेले लोक आहेत, माझे विश्वासू लोक आहेत, त्यांची मला दया येते आणि म्हणून त्यांच्यासाठी मी हे कमी केलेत. पापी जनांसाठी नाही, पण तुझे निवडले त्यांसाठी हे वर्ष कमी करून मी फक्त 3.5 वर्ष ठेवलेत, असं त्या ठिकाणी तो म्हणतो. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हटले पहा ख्रिस्त येते आहे किंवा तेथे आहे, तर खरे मानू नका. तिथं काय होईल? लोक काय सांगतील? बघा तो ख्रिस्त आलाय. ख्रिस्त विरोधी म्हणजे ख्रिस्तासारखाच असणार आहे बरं का. तो दिसायला ख्रिस्त, आपल्याला काय वाटेल? ख्रिस्त येतोय असा, तो चमत्कार करणारा, ख्रिस्तासारखा दिसणारा. अनेक लोक त्याला ख्रिस्त म्हणून म्हणतील, कारण ख्रिस्त विरुद्ध ख्रिस्त असा काय अकराळ विकराळ सैतान असतं तसं पैशात येणार नाही. त्याला माहिती आहे लोक ओळखतील मला. ते ख्रिस्तासारखा मी शांतीचा राजा आहे. तो कदाचित चमत्कार करेल, आंधळ्यांना दृष्टी देईल, जसं ख्रिस्ताने कार्य केलं तसंच तो करून आपल्याला फसवणार आहे तो. आणि पुढे काय म्हटलं बघा, म्हणून तुम्ही खरे मानू नका. 24वं वचन. कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून मोठे चिन्हे व अद्भुते करतील. बघितलं? निवडलेल्यास म्हणजे ख्रिस्ती लोक जे विश्वासामध्ये बळकट आहेत त्यांना सुद्धा फसवण्यासाठी अद्भुत चिन्ह चमत्कार करतील, मृतांना पुनरुत्थित करतील. आणि मी ख्रिस्त दाखवण्यासाठी ते त्या ठिकाणी आंधळ्यांना बरं करतील, लंगड्यांना बरं करतील. येशूने कसं कार्य केलं असं मोठमोठे अद्भुत चिन्ह ते करतील. पण ते खरं ख्रिस्त विरोधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही फसू नका, विश्वास ठेवा वचनावर, फसले जाऊ नका. अनेक आपले लोक वचन माहीत नसल्यामुळं सहज कुणी काही संदेश दिला तर फसतात आणि त्या जो संदेश देणारा आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकतात. तो काय बोलतो, कशा पण बोलतो, खरं आहे का, वचनाप्रमाणे आहे का, हे कोणी पाहत नाही. आणि असे दिशाभूल करणारे अनेक खोटे संदेश ते उठलेले आहेत. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो तुम फसवणूक. म्हणून मी म्हटलं नाही, सुरुवात कशी होणार आहे? फसवणूक. खोटे संदेश येतील, तुम्हाला फसवतील. पहा ख्रिस्त येतंय, तो तुम्हाला समृद्ध करणार आहे, तुम्हाला संपन्न करणार आहे, तुम्हाला असं सगळ्या खोट्या गोष्टी सांगतील तुम्हाला. फसले जाऊ नका. कारण वचन पहा, ज्याला वचनावर विश्वास आहे, ज्याला वचन ग्रहण ज्याने केलेलं आहे, जो रोज वचन मनन करतो, तो कधीच फसला जाणार नाही. लक्षात ठेवा, बरोबर ना? 25वं वचन. पहा मी हे अगोदरच तुम्हाला सांगून ठेवले आहे, यास्तव कोणी तुम्हाला म्हणतील पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका. बघा ख्रिस्त, लोक म्हणतील ख्रिस्त कुठे आहे? अरण्यात आहे, चला 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 जाऊ नका. मी तुम्हाला आधीच इथं वॉर्निंग दिले, येशू ख्रिस्त म्हणतो, कारण त्या दिवसात असं होणार आहे. विश्वासणारे लोक फसवले जातील, तसं होऊ देऊ नका. पहा तो अरण्यात आहे तर जाऊ नका. तुम्हाला म्हणतील पहा तो आतल्या खोल्यात आहे, तर ते खरे मानू नका. बघा पवित्र शास्त्र बोलतोय, मी स्वतःच काय बोलत नाही. ती येशू ख्रिस्ताविषयी तुम्हाला फसवतील. येशू ख्रिस्त आतल्या खोलीत आहे, येशू ख्रिस्त अरण्यात आहे, चला 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 जाऊ आपण. खरं मानू नका. खोटे संदेश, खोटे ख्रिस्त, शेवटच्या काळामध्ये खोटे ख्रिस्त उठणार आहेत, येशूसारखं वागणारे. 27वं वचन. कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आलं का लक्षात? तो असा हळुवारपणे गपचूपपणे आता येणार नाही. वीज एका दिशेहून दुसरीकडे कसे कडाडत जाते, वीज काढल्यावर आपलं कसं होतं पावसाळ्याच्या दिवसात नाही का, कसा आवाज होतो, कडाडून जाते, तसं मनुष्याच्या पुत्राचं येणार आहे. त्या दिमाखात तो येणार आहे, मेघारून तो येणार आहे. उगाच हा इकडं आला तो आला म्हणून तिकडे जा असं करू नका.
फसू नका, कारण फसवले जातील लोक, असं तो म्हटलेला आहे. पुढं 28 वचन, जिथे प्रेत असेल तिथे गिधाडे जमतील. आणि 29 वचन फार महत्त्वाचं. 29 वचन, त्या दिवसातील संकटानंतर, म्हणजे कोणत्या संकटानंतर? हे जे 3.5 वर्ष संकट आहेत, ह्या दिवसातील संकटानंतर लागलेच, बघा लागलेच हा शब्द फार महत्त्वाचा आहे, सूर्य अंधकारमय होईल, चंद्रप्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. त्यावेळेस काय होईल? या सगळ्या गोष्टी, सूर्य अंधकारमय होईल नाही का, आकाशाची बळे डळमळतील, असं होईल. आणि मग पुढचं वचन काय म्हणतं? 23 वचन, तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्हे आकाशात प्रगट होईल. आलं का लक्षात? तेव्हा मनुष्य, इथे हे 3.5 वर्ष गेले की हे सर्व आकाशातील बळे डळमळतील, तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, त्याच्या आत तो येणार नाही. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. आलं लक्षात तुमच्या? तर हे थोडक्यात पृथ्वीचा अंत असा होणार आहे. जशी परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली तशीच तो अंत देखील असा करणार आहे की शेवटल्या काळामध्ये आपण त्या दिशेने आता चाललेलो आहोत, शेवटच्या काळामध्ये चाललेलो आहोत की जिथे आता ख्रिस्त विरोधीचं येणं जवळ आलेलं आहे. संपूर्ण तुम्ही पाहतात संपूर्ण जगामध्ये आता लढाया चाललेल्या आहेत, भूमिकंप चाललेले आहेत, दुष्काळ आहे, प्रीती थंडावलेले आहेत. आणि येशूने फार स्पष्टपणे सुंदर रीतीने सांगितलं, मनुष्याच्या पुत्राचं येणं कसं होईल? जशी एखादी स्त्री प्रसूतीची वेदना देते तसं त्याचं येणं होईल. म्हणजे कशी देते ती प्रसूतीच्या वेदना? ज्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना येतात ना, सुरुवातीला हळुवारपणे आणि कमी तीव्रतेच्या वेदना असतात. जसजशी प्रसूती जवळ येते तशी ती तीव्रता तीव्र होते आणि अधिक लवकर लवकर त्या कळायला लागतात. तसंच आत्ता प्रसूतीच्या वेदनेची सुरुवात आहे. आपल्याला एखादं कोविड, एखादं पॅन्डेमिक आलेलं आहे, थोडेसे दुष्काळ आहे, थोड्या लढाया आहेत, हेच आता पुढं जाऊन अधिक तीव्र होणार आहेत, जास्त प्रमाणात होणार आहेत. ही प्रसूतीची वेदना कशी अधिक तीव्र होते, नंतर प्रसूती होते. येशूचं येणं जवळ आले ना, मग ह्या पॅन्डेमिक आता सारख्या सारख्या होऊ लागतील, सुनामी येतील, दुष्काळ येईल, महामारी येईल, ह्या अधिक अधिक प्रमाणात होईल, लढाया होतील, भयंकर त्या ठिकाणी भूकबळी येतील, दुष्काळ होईल. हे सगळं आता अधिक वाढत जाणार आणि मग नंतर ख्रिस्तविरोधी येऊन नंतर येशूचं येणं होणार. आलं लक्षात तुमच्या? तर आपलं खरं पापाचा विषय होता, आपण गेलो शेवटच्या, परंतु विषयांतर झालं खरं, पण ते सांगणं थोडंसं मला गरजेचं वाटलं. ते फार महत्त्वाचं. आपण अगदी शेवटल्या काळात आलेलो आहोत आणि आपल्या पिढीला आता भयंकर काय गोष्टी पाहायला मिळतात. तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्या पिढीने जेवढे फरक पाहिले तेवढे आत्तापर्यंत कुठल्याच पिढीने पाहिलं नव्हतं, नाही का? सुनामी नाव आपण कधी ऐकलं होतं का आतापर्यंत? हयात कधी आपण सुनामी हे नाव ऐकलं? सुनामी काय असतं हे आपण अनुभवलं. पॅन्डेमिक कधी आपण ऐकलं होतं का? लॉकडाऊन हे तर मी आपल्या आयुष्यात पाहिलं. लॉकडाऊन म्हणजे काय आपण आत्ता पाहिलं. हे काय कसले चिन्ह आहे? ते सगळे आपण शेवटच्या काळात आलेलो. आपण आता जवळ आलोय, प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यात. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. म्हणजे काय माहिती आहे ना, शेवटाचा आरंभ आहे. शेवटाचा आरंभ जवळ आलाय. आणि एक लक्षात घ्या, प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या, मग प्रसूती थांबते का? वेदना सुरू झाली की प्रसूती होणार, 100% होणार. त्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या की प्रसूती 100% होणार आहे. तशा प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यात, 100% लवकर प्रसूती होणार, म्हणजे लवकरच येशू ख्रिस्त येणार आहे. कधी येणार आहे कुणाला माहित नाही. तो येशूने स्वतः म्हटलं, देवदूतांनाही माहित नाही, पुत्रालाही माहित नाही, केवळ पित्याला ते माहिती आहे. पण तो म्हणतो चिन्ह तुम्हाला मी सांगतो. हे चिन्ह आले की समजा की देवाचं मनुष्याच्या पुत्राचं येणं जवळ आलंय. हे चिन्ह आपण दिसत आहोत आणि म्हणून आपण गाफील राहू नये, आपण त्या ठिकाणी निष्काळजी राहू नये. कारण काय माहिती आहे का, पुढं फार भयंकर दिवस येणार आहेत. शेवटच्या काळामध्ये वचनाचा दुष्काळ पडणार आहेत. हे आपल्याला असं हातात पवित्र शास्त्र घेऊन वाचता येणार नाही. कदाचित असे दिवस येतील की आपल्याकडून हातातून पवित्र शास्त्र हिसकावून घेतलं जाईल. आपल्याला सामूहिक प्रार्थना करता येणार नाही. घरामध्ये गपचूप आपल्याला बसून कदाचित प्रार्थना करावी लागेल, जसं काही देशामध्ये सध्या चालू आहे, कम्युनिस्ट देशामध्ये. तशी वेळ येणार आहे. म्हणून आत्ताच हे ग्रहण करा, कारण इथून पुढं काय होणार आहे, जे तुमच्या मनामध्ये असेल तेवढंच शास्त्र तुम्हाला असं वाचायला मिळणार नाही. शास्त्र काही वर्षाने हे शास्त्र तुमच्याकडून काढून घेतलं जाईल. फार भयंकर असा काळ येणार की ज्याची आपल्याला कल्पना देखील नाही. आणि म्हणून आत्ता आपण ती तयारी केली पाहिजे. आपल्या मुलांना त्यासाठी आम्ही तयार केलं पाहिजे, कारण हे येणं जवळ, आणि जितकं आपल्याला अधिक त्या काळाजवळ जाणार आहोत तितके भयंकर संकट. म्हणून तो म्हटला की त्या दिवसाचे कमी केले नसते तर कुणाचाच निभावं लागणार, इतके भयंकर ते दिवस असणार आहेत. आणि म्हणून आपण प्रगटीकरणावर नंतर घेऊयात. त्यानंतर प्रगटीकरणाच्या ज्या गोष्टी आहेत,
ज्यावेळेस योहानाने प्रगटीकरण पाहिलं त्यावेळेस तो म्हणतो, शेवटल्या काळामध्ये मी पाहिलं गुंढाळी बांधून केलेले 7 शिक्के होते. हे 7 शिक्के मानले एक गुंढाळी आहे. प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, राजासनावर बसला होता, त्याच्या हातामध्ये गुंढाळी होती आणि ते गुंढाळी 7 शिक्के मारून बंद केली होती. पूर्वीच्या काळी गुंढाळीवर काय करायचे, शिक्के. आता आपल्याकडे समजा कोणाचं सील बरोबर, आपल्याकडे सील मारतात बघा. सील कसे मारतात, ते कुलूप लावतात, कुलपावर पट्टी बांधतात, त्या पट्टीवर एक शिक्का मारतात, ते मेणाचा असतो तो सील. असे 7 शिक्के मारलेली एक गुंढाळी आहे. ते 7 शिक्के म्हणजे काय माहिती आहे का, प्रत्येक शिक्का फोडला की भयंकर अनर्थ अनर्थ या पृथ्वीवर येणार आहे. उदाहरणार्थ 6वा शिक्का फोडला त्यावेळेस तो काय म्हणतो माहिती आहे का, जेव्हा 6वा शिक्का फोडला त्यावेळेस मी पाहिलं मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला, चंद्र रक्तमय झाला, आकाशातील बळे डळमळली, एखाद्या पुस्तक गुंढाळून जावे तसं आकाश इकडून निघून तिकडं गुंढाळून गेलं. आणि त्यावेळेस बेट आपापल्या ठिकाणून हल्ली, डोंगर ढळले आणि मोठमोठे राजे, अधिकारी, स्वतंत्र लोक आणि दास हे डोंगरात आणि कपारीत जाऊन लपले आणि ते डोंगरास व खडकास म्हटले, आम्हावर पडा आणि राज्यासनावर जो बसलाय त्याच्या क्रोधापासून आणि त्याच्या शापापासून आम्हाला वाचवा. एक शिक्का फोडल्यावर असं होणार आहे, सूर्य केसांच्या तडाखासारखा काळा होणार एका क्षणात, विचार करा. चंद्र रक्तासारखा होणार आहे, बेट उठलून समुद्रातून जाऊन जमिनीवर येतील, डोंगर जाऊन समुद्रात जाऊन पडतील. जसे अंजिराचं झाड हलवल्यावर कच्ची झाड फळं कसे खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडतील. तुम्ही जर एखादं झाड हलवलं तर फळं कसे पडतात, आकाशातील तारे तसे पृथ्वीवर पडतील. भयंकर त्याला म्हणतात ॲस्ट्रॉइड्स, म्हणजे काय म्हणतात आपण तर मिटिओर्स म्हणजे उल्कापात होते ना, असा उल्कापात होऊन पृथ्वीवरचा म्हणजे पृथ्वीचं विलय नाश कसा होणार आहे हे प्रत्येक शिक्का फोडल्यावर तुम्हाला ते दिसतं. असे 7 शिक्के फोडले की 7 अरिष्ट येणार. नंतर कर्णा, एक कर्णा वाजवला की समुद्रातील 1/3 पाण्याचं रक्त झालं, मासे मरून गेले, 1/3 तारवं नष्ट झाली, 1/3 पाण्याचा कडूदावणा झाला, प्यायला पाणी नाही कारण पाणी विषारी झालेलं आहे, 1/3 गवत सगळं वनस्पती जळून गेली जगातली, 1/3 लोक मरीने मेले. प्रत्येक कर्णा मारला की ती अरिष्ट येणार आहे. आणि नंतर 7 वाट्याचा शेवटचा भयंकर काळ. उरलेले 1/3 लोक मरीने मारले जातील, 1/3 लोक भूकबळीने मारले जातील. अशी एक एक पिढा, 7 वाटे, 7 शिक्के, नंतर 7 देवदूत 7 कर्णा वाजवतील, नंतर 7 वाट्या होतील. प्रत्येक शिक्का कर्णा वाट्यावर एक एक अरिष्ट येऊन संपूर्ण जगाचा नाश त्या ठिकाणी शेवटच्या काळामध्ये प्रगटीकरणामध्ये लिहिला आहे. आणि मग तो म्हणतो हे संपूर्ण निघून जाईल. मग मोठे राज्यासन मी पाहिले, तिथे जे मरण पावले होते समुद्राने आपले सर्व मृत लोक बाहेर टाकले. मग मृतातील सर्व लहान थोरांना राज्यासनावर बसलेले मी पाहिलं, तेव्हा पुस्तकं उघडली गेली. हे सगळं झाल्यावर पुस्तकं स्वर्गातली उघडली जाणार आहेत आणि ज्याचा त्याचा न्याय पुस्तकात लिहिलेल्याप्रमाणे त्याच्या कृत्याप्रमाणे करण्यात आला. ज्याचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात नाही तो नरकात किंवा अधोलोकात टाकला गेला. हा न्यायनिवाडा होणार आहे. आणि मग तो म्हणतो, मग पहिली पृथ्वी व पहिले आकाश हे निघून गेले, नवी पृथ्वी व नवे आकाश म्हणजे स्वर्गातून निघालेली येरुशलेम मी पाहिली. प्रगटीकरणाचा 21वा अध्याय. ती नवी येरुशलेम म्हणजे एक नवा ग्रह. जे मत म्हणतो ह्या येरुशलेममध्ये त्याला सूर्याची गरज नाही, कारण देव स्वतः त्याचा प्रकाश आहे. देव स्वतः आपल्या लोकांबरोबर राहील. देव त्यांचे सर्व डोळ्यातील अश्रू पुसून टाकेल. तेथे मरण नाही, शोक नाही, रडणे नाही. कोकरा आपल्या मेंढरास जीवनाच्या पाण्याजवळ नेईल, तो त्याला जीवनाचे पाणी देईल आणि देव त्यांचा मेंढपाळ होईल. येथे शेवट होतो. पहा, जो हे सगळं सांगणारा म्हणतो, पहा मी लवकर येतो, देवाला गौरव सदा सर्व काळ असो. इथे प्रगटीकरण संपतं. ही शेवट आपला राहणार आहे. ही पृथ्वी निघून जाईल आणि एक नवी येरुशलेम ज्याच्यामध्ये देव स्वतः आपल्याबरोबर राहणार आहे, ही आमची नवी येरुशलेम असेल. लक्षात तुमच्या. त्यामुळं त्या दिशेने आपण चाललो असेल तर मग तुम्हाला या जगातल्या गोष्टीचं किती महत्त्व आहे हे आम्ही बघितलं पाहिजे. आम्हाला कुठं जायचं आहे? आम्हाला नवी येरुशलेममध्ये जायचं आहे. आम्ही काय करत आहोत? ह्या जगाच्या खुराड्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आम्हाला हेच पाहिजे, आम्हाला पदच पाहिजे, आम्हाला हेच व्हायचं आहे, आम्हाला ट्रेजरर व्हायचं आहे, आम्हाला सेक्रेटरी व्हायचं आहे, आम्हाला पाळक व्हायचं आहे. आणि ह्याच्यातच आपण सगळे अडकलेलो आहोत. पैशाचा लोभ, मालमत्ता, सत्ता सगळं लयात जाणार आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. फक्त सार्वकालिक जीवन जे तारण आहे तेवढंच फक्त राहणे. मंडळी, येशूने म्हटलेले मंडळीच्या किल्ल्या माझ्याकडे आहेत, नाही का? आपल्या जे मंडळी आहे तीच केवळ सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे. आणि म्हणून मंडळी एवढीच केवळ तारली जाणार आहे. त्या नोहाच्या काळामध्ये फक्त तारू वाचलं, बाकी सगळं नष्ट झालं. तसंच ह्यावेळेस सगळं अवतीभोवती तुमची नजर टाका.
जे तुम्हाला दिसतंय, वैभव, डामडौल, ऐश्वर हे सर्व लया जाणार आहे. ह्यावेळेस पाण्याने नाही तर अग्नी व गंधक याने सर्वाचा नाश होणार आहे. त्यामुळे हे सर्व क्षुल्लक आहे प्रियानो, क्षणभंगूर आहे, जगिक ऐहिक आहे. आमचं आयुष्य 70 किंवा 80 वर्षाचं आहे. अनंत कालासाठी जर आम्हाला नवी जेरुसलेमला जायचे असेल तर आमच्या नजर आम्ही वर केल्या पाहिजेत. आमची मान खाली होऊन आम्ही वरील गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि संत पौल म्हणतो तसं आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या शेवटी आम्ही काय म्हटलं पाहिजे माहिती आहे का? जे सुयुद्ध ते मी केलं आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे, आता राहिले ते हेच, माझ्यासाठी एक नीतिमत्वाचं मुकुट त्याने ठेवला आहे. येशू जो नीतिमान न्यायाधीश तो मुकुट मला देईल. आणि केवळ मलाच नाही तर त्याचं येणं ज्याला प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो मुकुट देईल. तो मुकुट मिळण्यासाठी झटा. हे जगी गोष्टी सर्व नश्वर आहेत, ह्या नष्ट होणार आहेत. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी झटा. प्रार्थना करूया. प्रभू, आज सार्वकालिक जीवनाची आशा देणार प्रभू येशू, खरोखर आम्हाला क्षमा कर, कारण आम्ही सर्व जगामध्ये गुरफटलेले आहोत. जगी क्षुल्लक क्षणभंगूर गोष्टीमध्ये प्रभू आमचं अंतकरण अडकलेलं आहे. प्रभू, या गोष्टीपासून आम्ही आमचं लक्ष काढून वरील गोष्टीकडे केंद्रित करावं. कारण तू अनंत कालाचा प्रभू आहेस, तू आम्हाला जीवन देणार आहेस. तू म्हणतोस मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो. आणि म्हणून जो पवित्र आत्मा तू आम्हाला दिला आहेस त्या पवित्र आत्म्याकरवी तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगून, आमची आंतरिक शुद्धता करून, तुला संतुष्ट करणारे जीवन जगून परमेश्वरा आमचं नाव ते जीवनी पुस्तकामध्ये असावं असं तू दैनिक कृपेने घडून येऊ दे. यासाठी की तू म्हणतोस ज्या कोणाचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलं गेलेलं नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. अग्नीचं सरोवर हे दुसरं मरण. स्वर मागणं धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. सर्वजण म्हणून प्रभूची प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षित नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवजोबापाची प्रीती, तारकोद्धारक ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आता आणि इथून पुढे सदा सर्व काळ असो. आमेन. पुढील बुधवारी आपण हा पापाचा जो थोडासा विषय तो संपवून थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल जे आपण डिस्कशन आहे ना ते आपण करणार आहोत.